नमस्कार मंडळी. तर आज आपण संक्रांती विशेष घाऱ्या बनवणार आहोत, ज्याला घारग्याही म्हटलं जातं. तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा. तर बघू शकता एकदम पिशवी कशी असते तशा छान अशा फुगलेल्या, कटोकट फुगलेल्या आणि मऊ लुसलुशीत अशा घाऱ्या ह्या आपण बनवणार आहोत. अजिबात कडक नाहीत, तोंडात घातल्या घातल्या विरघळतात. तर तुम्ही बघू शकता एकदम छोटा असा रोल तयार होतो त्या घाऱ्यांचा. एवढी छान मऊ लुसलुशीत होते. तर त्यासाठी मी इथे भोपळा घेऊन आलेली आहे. जो लाल भोपळा असतो तो शक्यतो लाल भोपळाच वापरतात घारी बनवण्यासाठी, पण सगळीकडे हा अवेलेबल होतोच असं नाही. जी हिरव्या सालीचा असतो तो भेटतो सर्रास सगळीकडे, तर तो घेतला तरीही चालेल. फक्त पुढचे जे स्टेप आहेत आणि प्रमाण आहे ते व्यवस्थित घ्यायचं, म्हणजे सेम आहेत तशा घाऱ्या तयार होतात. त्या काही फरक पडत नाही. फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मी खूप टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत बारीक बारीक, ज्याने तुम्ही जर पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी तुमची घारी आहे ती चुकणार नाही. तर त्यासाठी मी हा भोपळा आहे त्याच्यावरचा जो असा जाळीसारखा भाग असतो ज्याच्यामध्ये बिया असतात तो काढून घ्यायचा आहे. ह्या बिया खाल्ल्याही जातात, खूप छान लागतात. उन्हामध्ये वाळवायच्या आणि वरचं साल काढायचं. तर आतला भाग असतो तो असाच खायला खूप छान लागतो, जसं ड्रायफ्रूट्स आपण खातो त्याप्रमाणे. तर याच्यामध्ये मला काय खूप साऱ्या बिया गावल्या नाहीत, त्यामुळे मी बाजूला काढून ठेवलेत आणि वरची साल काढून घेतलेली आहे. मी भोपळ्याची वरची साल काढून घेऊन आपल्याला त्याला किसायचं आहे. आपण पारंपरिक पद्धतीने घारग्या बनवतो आहोत. जर तुम्हाला इन्स्टंट बनवायच्या असल्या तर अशा छोट्या छोट्या फोडी करून आपण कुकरमधून वाफ देऊन पण घेतो, पण पारंपरिक पद्धतीमध्ये कुकरमध्ये वाफ देऊन घेत नाहीत, असा किसलाच जातो. खूप काही वेळ लागत नाही. बघू शकता फास्ट असा किसून येतो, मस्त बारीक असा. किसणी किसताना मात्र बारीक वापरायची, म्हणजे बारीक किस पडतो. मोठा मोठा किस आपल्याला नको आहे. तर मी ते सगळा भोपळा किसून घेतला आहे. हा एकूण अर्धा किलो असा भोपळा आहे. जरी किलोवर अर्धा किलो असला तरीसुद्धा आपण कपच्या प्रमाणाने पुढचं प्रमाण घेणार आहोत. तर आपल्याला हा भोपळ्याचा किस आहे तो कपच्या प्रमाणाने मोजून घ्यायचा आहे. तर मी इथे कप घेतलेला आहे आणि जो भोपळ्याचा केस आहे तो कपमध्ये आपल्याला वरचेवर न भरता तो असा दाबून, हलक्या हाताने दाबून भरायचा आहे आणि मग मोजायचं आहे. नाही तर परफेक्ट असा मोजला जात नाही आणि गोडाचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे किस मोजताना ही काळजी घ्या. व्यवस्थित असा हलक्या हाताने दाबायचा, त्याला खूप जास्तही दाबायचा नाही कारण तो खूप मऊ असतो. तर हलक्या हाताने दाबून आपल्याला त्याचं प्रमाण मोजून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे. तर बघा, जवळजवळ 2.5 कप हा किस भरला होता. तर 2.5 कप किसासाठी मी इथे 2 कप गूळ घेणार आहे. म्हणजे आपण ह्या किसामध्ये पुढे पीठसुद्धा मिक्स करतो आहे, त्या प्रमाणाने आपण गोडाचं प्रमाण घेतो आहे. जर तुम्हाला गोडाचं प्रमाण जास्त वाटत असेल, तुम्ही कमी खाताय, तर गोडाचं प्रमाण तुम्ही कमी केलं किंवा जरासं आपल्या आवडीनुसार वाढवलं तरी चालेल. इथे गोडाचं प्रमाण ॲक्युरेट घेतलं पाहिजे असं काही नाही. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी इथे पाऊण पटीने असं घेतलेलं आहे. तिथे मी गूळ आहे तो काळा सेंद्रिय गूळ येतो त्या टाईपचा घेतला आहे आणि त्याला बारीक असा किसून घेतला आहे, म्हणजे आपल्याला मेजरमेंटसाठी सोपं पडतं. आणि 2 कप असा मोजून मी जो गूळ आहे तो किसामध्येच घातलेला आहे. आणि हा जो गूळ आहे तो किसामध्ये चांगला असा मुरडून घ्यायचा, कालवून घ्यायचा, म्हणजे जे किसाचं रस आहे त्याच्यामध्ये गूळ असा मिक्स होतो आणि विरघळतो. तर विरघळण्यासाठी मी त्याला बाजूला करून ठेवलं आहे. आणि आता आपण इथे वेलचीची आणि जायफळची पावडर करून घेऊया. तर एवढ्या किसासाठी मी 4 अशा वेलची घेतलेल्या आहेत सोलून, आणि जायफळ जरासं घेतलेलं आहे. आणि जायफळ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चमचाभरच साखर घालायची आहे, म्हणजे हे छान वाटलं जातं, नुसतं वाटलं जात नाही ह्यासाठी. आणि व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं, म्हणजे आपण जेव्हा घारग्या थापतो तेव्हा ते मध्ये मध्ये येत नाही, व्यवस्थित घारग्या फुगतात. ते बघा व्यवस्थित पावडरमध्ये हे वाटून घेतले आणि आता मी त्याला बाजूला ठेवलं आहे. आपण नंतर यूज करणार आहोत. झाकून ठेवायचं म्हणजे त्याचा स्मेल उडत नाही. आणि आता मी इथे एक मोठी कढई घेतलेली आहे. तर व्यवस्थित कढई तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे 1 चमचा. हे घरी बनवलेलं तूप आहे, साजूक असं. तुम्हाला याची रेसिपी पाहिजे तर चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे.
तूप चांगलं विरघळलं, गरम झालं की चमचाभर खसखस असतं ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि मग हे सगळं मिश्रण जे गुळाचं आणि भोपळ्याच्या किसाचं आपण मिक्स करून ठेवलं होतं ते घालायचं आहे. त्याला तुम्ही बघू शकता कसं पाणी सुटलं आहे. असं पाणी सुटलं पाहिजे यासाठी आपल्याला ते मिक्स करून ठेवायचं 15 मिनटासाठी. आणि मग हे सगळं मिश्रण आहे ते तुपामध्ये आणि खसखसच्या फोडणीमध्ये मिक्स करायचं आणि व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं. गॅस मात्र इथे लो ठेवायचा, नाही तर मिश्रण खाली लागण्याची शक्यता असते. जर मिश्रण खाली लागलं तर पूर्ण घाऱ्यांना असा करपट असा स्मेल येतो. त्यासाठी काळजीपूर्वक आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. गॅस अजिबात मोठा करायचा नाही. तुम्ही बघू शकता जसं आपण गॅसच्या आगीवरती गूळ ठेवला आहे तर तो गूळ वितळायला लागलेला आहे आणि पाणी सुटायला लागलेलं आहे. हे पाणी जेवढं सुटतं आहे तेवढं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं. इथपर्यंत आपल्याला याला शिजवायचं आहे. तर बघा पाणी भरपूर असं सुटत चाललेलं आहे. जे त्याचंच पाणी सुटतं त्याच्यामध्येच हा भोपळ्याचा किस शिजला जातो. वरून आपल्याला पाणी घालायची गरज नाही. चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मी अगदी पाव चमचा मीठ घातले कारण हा गोडाचा पदार्थ आहे. पाव चमचा मिठाने खूप छान चव येते. जास्त मीठ इथे घालायचं नाही. आणि आपल्याला इथे चमचाभर बारीक रवा घालायचा आहे. बारीक जो येतो रव्यासाठी म्हणजे रव्याच्या लाडवासाठी तोच रवा इथे घालायचा आहे. ह्या रवा घातल्याने खूप छान अशा मऊ लुसलुशीत होतात आपल्या घाऱ्या आहेत त्या. ही टीप खूप महत्त्वाची आहे. रवा आवर्जून घाला, अजिबात स्किप करू नका. तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. असं पाणी आटत आलं आहे असं आपल्याला समजल्यानंतर म्हणजे पूर्णपणे आपलं मिश्रण तयार झालं आहे असं समजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण वेलचीची पावडर करून घेतली होती ती घालायची आहे. ती लास्टलाच घालायची, नाही तर तिचा स्मेल आहे तो उडून जाण्याची शक्यता असते. तर ही जी पावडर घातलेली आहे आपण ती मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची घोटून घोटून. आणि आता तुम्ही मिश्रण बघू शकता अजिबात त्याच्यामध्ये पाणी राहिलेलं नाही आहे. असं मिश्रण बाजूला केलं तर कढईमध्ये अजिबात पाणी दिसत नाही आहे. आणि जसा गाजराचा हलवा असतो तसा टेक्स्चर आलेला आहे आपल्या मिश्रणाला. अगदी असंच आपल्याला पाहिजे. तर ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आणि कोणतंही मोठं ताट घ्यायचं किंवा परात घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण ट्रान्सफर करायचं आहे. तसंच कढईमध्ये ठेवायचं नाही, नाहीतर ते खालून लागण्याची शक्यता असते. ते सगळं मिश्रण आपल्याला चमच्याच्या साहाय्याने एका परातीमध्ये म्हणजे मोठी अशी परात घ्यायची कारण पुढे आपल्याला ते मळायचं आहे त्यासाठी. आणि त्याच्यामध्ये असं चमच्याच्या साहाय्याने असं पसरवून ठेवायचं म्हणजे गार करून घ्यायचं आहे आपल्याला. वाफ बघू शकता तुम्ही ही पूर्ण गेली पाहिजे मिश्रणातून. असं बऱ्यापैकी 70 ते 75% ते गार झालं पाहिजे. तर आता बऱ्यापैकी ते गार झालं तर याच्यामध्ये आपल्याला आता गव्हाचं पीठ घालायचं आहे जे घरी आपण नॉर्मल चपातीसाठी वापरतो ते. तर मी आधी 2 चमचे घातले. लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये पीठ घालायचं आहे. खूप जास्त पीठ घालून घट्ट गोळा पिठाचा अजिबात मळायचा नाही. याने घाऱ्या आहेत त्या एकदम अशा कडक होतात. तर त्या कडक होऊ नये म्हणून आपल्याला असं मऊ लुसलुशीत पीठ मळायचं आहे. त्यासाठी अंदाज घेत घेत आपल्याला याच्यामध्ये लागेल तसं पीठ घालायचं आहे. मला एकूण 5 चमचे पीठ लागले पूर्ण ह्या भोपळ्याच्या किसासाठी. तरीसुद्धा तुम्ही लास्टला बघू शकताय की पिठाचा गोळा कसा तयार झाला आहे. एकदम मऊ लुसलुशीत असं वाटत पण नाही की आपण पीठ मळलं आहे. एवढं असं एकदम मऊ ठेवायचं आहे. फक्त त्याला बाइंडिंग येण्यासाठी गव्हाचं पीठ वापरायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की ॲक्च्युअलमध्ये पिठाचा गोळा कसा तयार झाला आहे. असा हलका गोळा झाला पाहिजे. आणि मी तुम्हाला हातावर थापून दाखवते की तो कसं पाहिजे आपल्याला. म्हणजे जर आपण थापतोय घारी त्याच्यानंतर ते कसं तयार होतं आहे. हातामध्ये पकडल्यानंतर ते इझिली उचलता येतं तरीसुद्धा ते खूप मऊ आहे. पीठ असं नाही आहे जसं आपण चपातीचं मळतो किंवा भाकरीचं मळतो तसं अजिबात नाही आहे. तर एवढ्या प्रमाणात आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. ह्याच्यापेक्षा घट्ट अजिबात मळायचं नाही. मी आवर्जून सांगते, नाहीतर त्या तुमच्या मऊ लुसलुशीत अशा होणार नाहीत. तर मी एका कॉटनच्या कपड्याला स्वच्छ पाण्यामध्ये डुबवून घट्ट पिळलेलं आहे आणि त्या सगळ्या पिठाला व्यवस्थित झाकून ठेवलं आहे, नाहीतर मग ते कडक होतं. आणि पळपटवरती दुसरं एक कॉटनचं कापड ठेवलेलं आहे. एका वाटीमध्ये तीळ घेतलेत आणि एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे. हा सगळा सेटअप लावून घ्यायचा आणि मग आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे. तर मी तेल एका साईडला गरम करत ठेवलं आणि आता मी घारी आहे ती थापून घेणार आहे. खाली हलकं पाणी लावून घ्यायचं. खाली पळपटावर जे आपण मांजरपाटाचं कापड ठेवलेलं आहे ते आणि त्या पिठातला एक गोळा घ्यायचा. जेवढी घारी तुम्हाला लहान मोठी करायची आहे त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घ्या.
पाण्याचा हात लावून त्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं, हलकंसं थापायचं आणि मग वरती आपल्याला पांढरे तीळ लावायचे आहेत. पांढरे तीळ आवर्जून लावा, कारण घारी असू म्हणजे भोपळा असू दे किंवा तीळ असू दे, हे सगळे उष्ण पदार्थ आहेत. तर थंडीच्या दिवसामध्ये हे आपल्या पोटात जावे यासाठी ही प्रथा पाडलेली आहे पूर्वीच्या लोकांनी, की संक्रांतीला घाऱ्या केल्या जातात, तिळाचे लाडू केले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रथेनुसार पोटात जाव्या म्हणून हे सगळं पूर्वीच्या लोकांनी करून ठेवलेलं आहे. कारण त्या निमित्ताने का होईना हे सगळे उष्ण पदार्थ आपल्या पोटात जावे यासाठी. तर मी ते घारी थापलेली आहे. घारी ही थापूनच बनवली जाते पारंपरिक पद्धतीमध्ये. ही लाटता येत नाही आणि ह्या पिठाची आपण लाटतो म्हटलं तरी लाटता येणार नाही, एवढा असं मऊ लुसलुशीत पीठ आहे. घारी आपली थापून घेतो तेव्हा खूप जाड किंवा खूप पातळ थापायची नाही आहे. जशी वडे सागुतीचे वडे असतात तशी थापून घ्यायची आहे. तेल चांगलं गरम असल्यावरच आपल्याला घारी तेलामध्ये सोडायचे. वर येणारे बुडबुडे कमी झाले की मग आपल्याला त्याला झारा लावून घ्यायचं आहे. तर बघा टम्म अशी फुगलेली आहे. एका साईडून व्यवस्थित फुगली की मग आपल्याला परतायची आहे. खालच्या साईडून ब्राऊन कलरमध्ये ती भाजली गेलेली आहे. तिळाची साईड आपल्याला हलकी भाजून घ्यायची आणि परतून घेऊन लगेचच आपल्याला याच्यामधून घारी आहे ती तेलामधून निथळवून बाजूला काढायची. जी घारी आहे ती एकदा तेल तापून घेतलं की मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायची आहे. जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर ती आतून कच्ची राहते आणि वरून तिचा कलर पटकन बदलतो. म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवायची. गॅस मीडियम ठेवायचा आणि आपण एकटं जरी असलो तरी सेटअप व्यवस्थित लावला तर एकदम इझिली आपल्या ह्या घाऱ्या तळून होतात. तर एका साईडला माझी घारी तळतीये तोपर्यंत मी एका साईडला घारी थापून घेतलेली आहे. एक घारी थापून होईपर्यंत दुसरी घारीचे वरचे जे बबल्स आहेत ते ऑटोमॅटिकली कमी होतात, म्हणजे व्यवस्थित सेटअप राहतो आणि आपलं काम पूर्ण होतं. तर एकूण ह्या पिठाच्या 25 घाऱ्या झाल्या होत्या आणि या एवढ्या घाऱ्या करण्यासाठी मला अर्धा तास लागला. व्यवस्थित नियोजनबद्ध काम केलं तर आपला गोंधळ उडत नाही, काम आपलं व्यवस्थित होतं. तर बघू शकता तुम्ही घारी आपली मस्त फुगलेली आहे. अशाच प्रकारे सगळ्या घाऱ्या फुगून तयार झाल्या होत्या. जेव्हा आपण थापतो तेव्हा अजिबात जास्त प्रेस करायचं नाही, हलक्या हाताने प्रेस करत आपल्याला घारी थापून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित फुगली जाते. आणि तळतानाही मी काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या स्टेप फॉलो करायच्या, म्हणजे घारी आपली अजिबात चुकत नाही. गॅस मात्र मीडियमच ठेवायचा आणि ज्या आपण घाऱ्या तळून बाजूला काढतो टिश्यू पेपरवरती तर त्या अशा खाली ठेवायच्या आणि जेव्हा दुसरी घारी आपण ठेवणार आहे तर पहिली घारी एकामेकावर ठेवत, म्हणजे आपण जसं भाकरी एकामेकावर ठेवतो तशा ह्या घाऱ्या एकामेकावर ठेवत आपण काढल्या तरी चालतात. यांना पसरवून ठेवायची गरज नाही, कारण ह्या पुरी फुगून राहते तशा फुगून राहत नाहीत, फक्त त्या छान फुगल्या जातात आणि मऊ लुसलुशीत होतात. तर बघू शकता घाऱ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. तर कलर त्यांना किती छान आला आहे. वरती जे आपण तीळ लावलेत ते खायलाही जितके चांगले लागतात तितके ते दिसायलाही छान दिसतात. तर बघा हातामध्ये आपण जेव्हा दाबतो तेव्हा त्याचा एकदम गोळा तयार होतो. एकदम अशा मऊ लुसलुशीत तयार झालेल्या आहेत, एकदम तोंडात विरघळण्यासारख्या. आणि मी सुरुवातीला क्लिप दाखवलीच होती, एकदम छान पिशवीसारख्या फुगलेल्या आहेत. तर अशा घाऱ्या बनवण्यासाठी एकनी एक स्टेप फॉलो करा. 100% मी गॅरंटी देऊन सांगते तुमच्या घाऱ्या अजिबात चुकणार नाहीत, जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी. आणि ही जी आजची रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील. आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपींबरोबर आपण पुन्हा भेटू. बाय बाय.